आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मवियापेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं सद्यस्थितीमध्ये महत्त्वाचं, उद्धव ठाकरेंचं मत। तर मित्रपक्षांच्या अधिकृत भूमिकेनंतर आघाडीमध्ये लढायचं की स्वबळावर याची रणनीती ठरणार, सूत्रांची माहिती। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं काम रखडलं। पहिल्या टप्प्यामधील काम पूर्ण, मात्र दुसऱ्या टप्प्यामधील काम निधी अभावी सुरू नाही। उद्धव ठाकरेंकडून सरकारवर निशाणा। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 20 ऑगस्टला सुनावणी। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सुनावणी घेण्याची मागणी केली होती। कोर्टानं दिली ऑगस्ट महिन्याची तारीख। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत, जवळची तारीख द्या, कपिल सिब्बल यांची मागणी। तर ऑगस्ट महिन्यामध्ये तारीख देऊ, सुप्रीम कोर्टाचं उत्तर। ऑगस्टमध्ये सुनावणी होणार असल्यानं उद्धव ठाकरेंना दिलासा मिळू शकतो। शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल काही महिन्यामध्ये नक्की येणार, वकील सिद्धार्थ शिंदेंचं वक्तव्य। 2 वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला ह्या मॅटरचं सोक्षमोक्ष लावायचं आहे। आता ऑगस्टमध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदेंबरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेंना दिलं जाईल। निवडणूक आयोगानं शिंदेंना बेकायदेशीरपणे धनुष्यबाण चिन्ह दिलं, संजय राऊतांचा आरोप। तर कोर्टाच्या निकालाची आम्ही चिंता केली नाही, आशिष जयस्वालांची प्रतिक्रिया। धनुष्यबाण बेकायदेशीरपणे शिंदे गटाला देण्यात आलं, कोणी दिलं तर निवडणूक आयोगाने दिलं। अजित पवारांकडून पुण्यामध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत। महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना। तर पुणे ही पुण्यभूमी आहे, देवेंद्रजींचंही पुण्यावर लक्ष। अमृता फडणवीसांचं विधान। इथे काय कमी आहे, इथे काय सुधारवता येईल त्यांना कळतंच, पण मी आपल्याकडनं पण सांगते आणि आनंद आहे की ते पण तेवढंच लक्ष पुण्याकडे देत आहे। मोदींचं स्वप्न डीबीटी सुरू करण्याचं, पण महाराष्ट्रामध्ये एजंटचा सुळसुळाट। जयंत पाटलांचं विधान। तर अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदींच्या योजना आवडायला लागल्यात। विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांचा जयंत पाटलांना टोला। मोदी साहेबांचं स्वप्न आहे की डीबीटी सुरू व्हावी, ती या योजनेत सुरू करणार का? जयंत पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागलेल्या आहेत आणि मोदी साहेबांच्या योजना लागू करा असा जयंत पाटलांचा आग्रह हा देखील मला अतिशय स्वागतार्ह वाटतो। जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। अद्याप राजीनामा दिलेला नाही त्यांनी। अर्थातच नाही, मी पाहिला असताना आला असता तर तुम्ही पाहिला आणि मी नाही पाहिला असं कसं होईल? दिला नाहीये। नाही, अर्थातच नाही।